UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य, अजितदादा गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी। अजित पवार गटाचे नेते भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे अजित पवारांची लोकप्रियता वाढली, लोकसभा निवडणुकीनंतर दादांच्या इमेजमध्ये बदल, अजित पवार गटाचा दावा। नांदेडमध्ये लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमामध्ये गर्दी, फाटक्या साड्या दिल्याचा महिलांचा आरोप। कार्यक्रमाला आलेल्या महिलांकडून आयोजकांवर रोष व्यक्त। महायुतीत 170 ते 175 जागांवर एकमत, एकाच पक्षाचा दावा। उर्वरित जागांवर 24 सप्टेंबरला शहराच्या दौऱ्यात तिढा सुटणार। सेटिंग गेटिंग फॉर्म्युल्याप्रमाणे जागा वाटपावर माहिती होणार, सूत्रांची माहिती। एकही जागेबाबत काहीही ठरलेलं नाही, जागा वाटपाचा फॉर्म्युला या आठवड्यात ठरणार, संजय शिरसाट यांची माहिती। अजित पवार गट महायुतीमध्ये 70हून अधिक जागांवर दावा करणार, विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं जाणार नाही। दादा गटाचा मराठवाड्यामधील 5 जागांवर देखील दावा, सूत्रांची माहिती। जागा वाटपावर महाविकास आघाडीची आज आणि उद्या महत्त्वाची बैठक, जागा वाटपामध्ये 120 मतदारसंघ निश्चित, राहिलेल्या मतदारसंघाबाबत बैठकीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। मवियाची प्रत्येक जागेवर सहमती, मतभेद नाहीत, आमच्याकडे जागा वाटपावर एकमत जास्त, संजय राऊतांची माहिती। बच्चू कडूंनी महाविकास आघाडीसोबत यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू, जयंत पाटलांचं बच्चू कडूंना आवाहन। बच्चू कडूंची आम्हाला अडचण नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य। 25 सप्टेंबरला आमची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, 18 मागण्यांवर जर उत्तर आलं नाही तर तिसरी आघाडी म्हणून निवडणूक लढणार, 25 तारखेपर्यंत वाट बघणार, बच्चू कडूंचं वक्तव्य। हरियाणामध्येही लाडकी बहीण योजना राबवणार, महिलांना दर महिन्याला 2000 रुपये देणार। हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून जाहीरनामा प्रसिद्ध। आदित्य ठाकरेही राहुल गांधींसारखं परंपरेनं आलेलं फेल प्रोडक्ट, अनिल बोंडेंची राहुल गांधींसह आदित्य ठाकरेंवर टीका। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।